नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आकारिक मूल्यमापन चाचणी 1 ही या महिन्यामध्ये आपल्याला घ्यावी लागते। त्या संदर्भात इयत्ता 5वीची प्रथम भाषा मराठीची जी 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर अशा प्रकारची प्रश्नपत्रिका जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकता। चला तर मग लगेचच आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 इयत्ता 5वी विषय प्रथम भाषा मराठी पहा। प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। कविता कोणत्या धावपट्टूला आदर्श मानते? पहा म्हणजे कविता सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत ही कोणत्या धावपट्टूला आदर्श मानते? त्याचं उत्तर आहे पहा पी.टी. उषा या धावपट्टूला कविता आदर्श मानते। अशा पद्धतीचं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? पहा हे 4 प्रश्न आहेत, ते 4 मार्काला आहेत। पहा आता मुंग्या गंधकण केव्हा सोडतात, त्याचं उत्तर आहे अन्नाचा साठा मिळाल्यावर मुंग्या गंधकण सोडतात। पहा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, माहेर या कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केला आहे? पहा त्याचं उत्तर आहे माहेर या कवितेमध्ये तापी नदीचा उल्लेख आला आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? त्याचं उत्तर आहे पहा जंगलात हरिण, सांबर व काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात। अशा पद्धतीचं जर आपण उत्तर लिहिले तर आपल्याला 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत आणि त्याला 4 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा आहे। पहा पहिला प्रश्न आहे, वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? पहा त्याचं उत्तर आहे नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीचे वाघाचे ठसे आढळतात। पहा नदी नाल्यात ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात, त्यावरून ते वाघाचे क्षेत्र आहे हे आपल्याला कळते। म्हणजे वाघाच्या पायाचे ठसे मातीत आणि ओल्या वाळूत जर दिसले तर आपल्याला समजतं की ते वाघाचं क्षेत्र आहे म्हणून। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली। पहा त्याचं उत्तर आहे नाशिक येथे सराव। पहा कविता राऊत काय करायची, नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती। कविताची ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व त्यांच्या घरी राहण्यास सांगितले। त्याच्यामुळं म्हणजेच कविता राऊतची जी ओढाताण आहे ती कमी करायची होती, म्हणून कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली। त्यानंतर काय ते लिही, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ कोणतं पीठ होतं? तर सोजीचं पीठ हे लाडू बांधण्यासाठी उपयुक्त होतं। बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन कोणतं आहे? तर रथ। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा। पहा 2 गुणांसाठी आहे। या ठिकाणी अनुक्रमांक वाक्यातील नामे आपल्याला ओळखायची आहेत। तर आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे, या वाक्यातील जी नामं आहेत ती कोणती आहेत? तर कविता आणि भारत ही नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत। त्यानंतर आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या, या वाक्यामध्ये नामं कोणते येतं? तर आंबा हे एक नाम आहे आणि झाड हे एक नाम या ठिकाणी आहे। अशा पद्धतीचे 2 मार्क आपल्याला मिळणार आहेत। फक्त आपल्याला काय करायचं होतं, वाक्यातील नामं या ठिकाणी लिहायची आहेत। त्यानंतर ब आहे, खालील वाक्यातील सर्व नामाला गोल कर। पहा हसीना खूप हुशार आहे, ती रोज शाळेत जाते। पहा हसीना हे काय आहे? नाम आहे। नामाऐवजी वापरलेला जो शब्द आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतो, म्हणजे ती रोज शाळेत जाते म्हणजे ती हे काय आहे? सर्वनाम आहे, त्याला या ठिकाणी गोल केलं आहे। जर अशा पद्धतीने तुम्ही गोल केलं तर तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिही। या ठिकाणी क्रीडाचा समानार्थी शब्द आहे खेळ, गंधचा समानार्थी शब्द आहे वास। पहा म्हणजे एक मार्कासाठी हे समानार्थी शब्द आपल्याला विचारण्यात आले होते। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, वाक्प्रचार व त्याचा अर्थ याची अचूक नसलेल्या जोडीचा पर्याय चौकटीत लिहा। पहा माग काढणे, शोध घेणे बरोबर आहे, तत्पर असणे, तयार असणे हे देखील बरोबर आहे, दाह होणे, आग लावणे हे या ठिकाणी चुकीचा वाक्प्रचार आहे, दिलासा मिळणे, धीर मिळणे हे या ठिकाणी बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर ब आहे, खालील वर्तुळातील प्रत्यय चौकोनातील शब्दास लावून नवीन शब्द तयार कर। पहा इथं पणा आहे, आता इथं कमी दिलाय शब्द, मग काय करायचं आहे, फक्त त्याला काय पणा हा शब्द लावायचा आहे, मग काय होईल? कमीपणा। त्यानंतर मोठेपणा। पहा एक जे आहे एक प्रत्यय लावला शब्दाला तर आपल्याला अर्धा गुण मिळणार आहे। दोन्ही जर तुम्ही बरोबर केले तर तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर दार या शब्दाला पहा म्हणजे दार आपल्याला काय प्रत्यय लावायचा आहे शेवटी। पहा टोक आहे, टोकदार, चमकदार अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे।
त्यानंतर काय तुझे स्वतःचे नाव लिही व त्यातील अक्षरांपासून किमान 2 नवीन अक्षरे तयार कर. पहा या ठिकाणी 2 मार्काला हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी उदाहरण देखील दिलं आहे. रमेशपासून र पासून पहा रमण लिहिलं आहे, मे पासून मेघनाथ लिहिलं आहे आणि श पासून शशी लिहिलं आहे. तसं स्वतःचं नाव लिहायचं. पहा मी या ठिकाणी लिहिलं विजय, ज पासून लिहिला जयेश आणि य पासून लिहिला यज्ञेश. अशा पद्धतीचे 2 नावं तयार करायचे आहेत. अशा पद्धतीची ही इयत्ता 5वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे. अत्यंत सोपी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपणाला देण्यात आलेली आहे. 20 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1चे जे मार्क आहेत ते आपल्याला जी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन वही आहे त्या वहीमध्ये घ्यायचे असतात. त्याच्यामुळे ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या चाचणीची जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि विद्यार्थ्यांना देऊ शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ म्हणजेच या ठिकाणी ज्या प्रश्नपत्रिका आहेत आकारिक मूल्यमापन चाचणीच्या इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या प्रश्नपत्रिका त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण आपल्या या VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलवरती जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळं इतर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळं येणारे नवनवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार आहे. त्याच्यामुळं ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका इयत्ता 5वीच्या मराठी विषयाची आहे. मराठी विषयातील जो भाग क्रमांक 1 आहे त्या 1 भागामधील जे घटक आहेत त्या घटकावरच आधारित ही प्रश्नपत्रिका आहे. आणि ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य त्याचबरोबर वस्तुनिष्ठ लघुत्तर आणि दीर्घोत्तरी या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेत समावेश करण्यात आलेला आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका द्या. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहिण्यासाठी जागा आहे. त्याच्यामुळे वेगळ्या अशा उत्तरपत्रिकेची गरज पडणार नाही. ही जी प्रश्नपत्रिका आहे त्याची प्रिंट काढल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता आणि विद्यार्थी त्याच्यामध्येच उत्तरं या ठिकाणी लिहिणार आहेत. आणि आपल्याला म्हणजे शिक्षकांना देखील या ठिकाणी ही जी चाचणी आहे ती चाचणी तपासायला एकदम सोपी असणार आहे. कारण की विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रश्नाखालीच उत्तरं लिहिलेली आहेत. त्याच्यामुळं लगेच मार्क द्यायला आपल्याला एकदम सोपं काम या ठिकाणी असणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि आपला जो चॅनल आहे VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे. सर्व धन्यवाद.